आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाता कामा नये. आपण जे होतो त्याची आठवण विसरता कामा नये. माझ्याकडे काहीतरी सत्ता आहे, मी कोणीतरी आहे असं बिलकुल आपल्या मनाला शिवता कामा नये. कारण दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा काही लोक मी स्वतःच सांगायचो, सीएम म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी अनेक वेळा बोललोय, सीएम मला चीफ मिनिस्टर काय, सीएम म्हणजे कॉमन मॅन बोला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. सीएम म्हणजे कॉमन मॅन का नको. कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस, त्याची नाळ जी जुळलेली आहे. आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाता कामा नये. आपण जे होतो त्याची आठवण विसरता कामा नये. आणि म्हणून आपलं मूळ विसरता कामा नये, तरच तुम्ही काम करू शकता. माझ्याकडे काहीतरी सत्ता आहे, मी कोणीतरी आहे असं बिलकुल आपल्या मनाला शिवता कामा नये. तर आपण खऱ्या अर्थाने आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आपण सर्वसामान्य लोकांमधले कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळेच मला माझ्या कारकिर्दीमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली, मोठ्या प्रमाणावर कामं केली. आता देखील आमचं महायुतीचं सरकार वेगवान पद्धतीने आज आपण पुढे जातोय. आणि मला आठवत आहे की तेव्हा देखील आणि आता देखील महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. सर्व जीडीपी मध्ये आहे, परदेशी गुंतवणुकीत आहे, स्टार्टअप मध्ये आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आज इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प एवढे मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रात आहेत. नंबर 1 महाराष्ट्र आहे देशामध्ये, याचा अभिमान आहे. नंबर 1 महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की खासदारांनी चांगलं काम केलं. रवींद्र चव्हाण यांनी जिमखान्याच्या बद्दल मगाशी म्हटलेलं आहे. तर उदयजी हा खासदारांनी तुम्ही दोघांनी दिले ना, मागणी केली आहे. आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन दिलंय ते मला पाळायलाच पाहिजे. कारण दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता, इसलिए देना ही है. उदयजी ताबडतोब रिलीज करा पैसे आणि ताबडतोब द्या. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन, जाता जाता कामामध्ये कॉम्पिटिशन असले पाहिजे, कामात स्पर्धा असली पाहिजे. कामामध्ये शासन आपल्या दारी, तुम्ही कलेक्टर कमिशनर, शासन आपल्या दारी आम्ही नेलं. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासनच आम्ही घेऊन गेलो लोकांच्या दारी. अरे काय, लोक लाभार्थी नव्हते का, लाभ नव्हते, योजना नव्हत्या, होत्या. परंतु ती कटकट, चक्रा मारणं, खेटे मारणं हे सगळं लोक कंटाळून सोडून द्यायचे. मग शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. मग कलेक्टर आणि तहसीलदार, बीडीओ, सीओ यांच्यामध्ये स्पर्धा लागली. किती लाभार्थी कुणाचे जास्त होत आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो, समोर असे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, अनेक सगळे साहित्य, महिला बचत गटाच्या काही जे काही आपण देतो साहित्य, हे सगळं शेतकऱ्यांचं साहित्य, शेतीला लागणारी अवजारं सगळे लाईनच्या रांगेमध्ये आम्ही ठेवायचो आणि वाटप तिथे करायचो. 4 कोटी लोकांनी फायदा घेतला. 4 कोटी लोकांनी, छोट्या मोठ्या नाही, 4 कोटी लोकांनी. एक योजना आपण, मला अनेक मुख्यमंत्री म्हणाले, हे शासन आपल्या दारी क्या आहे. बोले शासन आपल्या दारी म्हणजे आपण सरकारी योजना लोकांच्या तालुक्यात घेऊन जातो, त्यांना देतोय योजनांचा लाभ. कोणी केलं हे सगळं. आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी देखील मी एक योजना केली होती. हे आपला तब्येतीची काळजी घेत नाहीत, आपल्या कुटुंबाच्या गाड्यामध्ये अडकलेले असतात, आपलं नंतर बघू म्हणून ते टाळतात. तो आजार हळूहळू बळावतो. आम्ही माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित ही योजना राबवली. 3 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना तपास, 10-11 हजार महिला त्याच्यामध्ये काही ना काही आजार लागण झाले. पण त्या पहिल्या अर्ली स्टेजला होत्या. अर्ली डिटेक्शन हे महत्वाचं असतं आणि ते आम्ही केलं. त्याच्यामध्ये देखील
त्या माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला दिलासा देता आला, बऱ्या करता आला. ते पुण्याचं काम आहे.